आतापर्यंत बघितलं तर 3 दिवसात 3 संघ आपण पहिल्या दिवशी बघितला दिगंची, दुसऱ्या दिवशी निमसोड आणि तिसऱ्या दिवशी खरसुंडी. आज कोण होतंय बघूया. प्री क्वार्टर पास. अबम झोप काय गेली नव्हती का रात्रीची. चला यावेळी पुढील चेंडू आणि ते लोवर फुलटॉस चेंडू, विकेट. त्रिफळा उद्ध्वस्त. दया बॅक टू द पवेलियन. बघितलं तर आता गोलंदाजीसाठी आपण बघितलं उमेश. नक्कीच या खेळाडूकडे एक क्षमता आहे. विचार केला तर साई प्रेमी चषक बेरगळवाडी या इथे टुर्नामेंट्स आयोजित केल्या होत्या, तिथे मॅन ऑफ द सिरीज हा राहिलेला खेळाडू, एक बायसिकल जिंकलेला. तब्बल मला वाटतंय त्या टुर्नामेंटमध्ये 7 किंवा 8 विकेट आणि 235-40च्या आसपास धावा बनवल्या गेल्या होत्या त्याच्या माध्यमातून. आता बघील तर सध्या तो टचमध्ये आहे. काल देखील मला वाटतं या संघाने जुनोनीमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. दोस्ती चषक जुनोनी इथे तृतीय क्रमांकाचा क्रमांक पटकावला. एबी बॅटर नेम सौरभ. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. बघा आता रेस लागली आहे दोघात, फलंदाज की गोलंदाज. गोलंदाजी साइडने ही विकेट जाणार. धावबाद सौरभ, तू चल मे आया, अशा पद्धतीचं आपल्याला क्रिकेट बघायला मिळाले. आणि प्रत्येक संघाने आपापलं पवेलियन घ्यायचं आहे. कुठेही इकडे तिकडे बसू नका, आपल्यासाठी सोय केली आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय उमेशच्या माध्यमातून. मी अगोदर सांगितलं होतं की नक्कीच उमेश मॅन ऑफ द सिरीज राहिला होता त्या साईप्रेमी चषक बेरगळवाडी इथे आयोजित केली गेली होती ती स्पर्धा. यावेळेस फटका फसलाय. त्याच्या खालती लॉग ऑफ रिजन मध्ये रोहित तैनात आणि हे देती मोठी विकेट. ए बी बॅक टू द पवेलियन आणि उमेश यांची हॅट्रिक, या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक. कारण या अगोदर आपण बघितलं होतं दुसऱ्या दिवसात निमसोड संघाकडून मला वाटतं महेश एकूण 4 विकेट घेतल्या होत्या. आता बघा मला वाटतं आता युट्यूबला पडणार उमेश यांची उत्कृष्ट हॅट्रिक. चला 3 विकेट घेतलेत त्यांनी. किरण किरण बॅटर नेम छोटू. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय. काऊ कॉर्नर मध्ये मारलेला फटका. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. नयनच्या माध्यमातून आली ती एकच धाव. आतापर्यंत बघितलं तर या षटकाचा विचार केला तर पहिल्या 3 चेंडूवरती 3 विकेट प्राप्त करून दिल्या. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती 1 धाव. येणारे 2 चेंडू असतील या षटकातील. धाव बलकावरती आपण धावा पाहतोय 39. यावेळेस रिव्हर्सचा फटका, परंतु फटका फसलाय त्याच्या खालती. मिड ऑफ आणि उत्कृष्ट झेल बघायला मिळतोय. 4थी विकेट या षटकातील आपण बघितली. सलग 3, त्यानंतर एक सिंगल आणि विकेट. म्हणजे बघा नक्कीच अलीकडच्या विचार केला तर काही हंगामामध्ये चांगल्या पद्धतीची फटकेबाजी
फलंदाजीमध्ये देखील आणि गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट विकेट्स घेण्यासाठी उमेश ताणला जातोय. या वेळेस बघितलं तर पुन्हा एकदा धावपत, परंतु ही संघाच्या खात्यात. षटक संपलेला आहे. बघितलं तर पहिली इनिंग संपली गेली आहे. पिलीव संघाकडून धावफलकावरती धावा लावल्या गेल्या त्या एकूण 39 बनवायच्या त्या 40. 36 चेंडू 40. आता आव्हान सोपं आहे, परंतु काही पण होऊ शकतं. क्रिकेट आहे.